टाइम हॉटेल्स बद्दल तुम्हाला माहित आहे? असे हॉटेल्स आहेत बरं का. कॅलिफोर्निया, सिलिकॉन व्हॅली आणि युरोपामधल्या काही देशांमध्ये असे हॉटेल्स आलेले आहेत खरे. नेमके हे हॉटेल काय आणि टॉक टाइम हॉटेल म्हणजे नेमकं काय ते या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे. आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायचा आहे, जेणेकरून व्हिडिओ नवीन अपलोड झाला की आपल्याला लगेच कळू शकेल. आपल्याला माहित आहेच की बरेचदा असं होतं की कुटुंबामध्ये सुद्धा सगळेजण इतके बिझी असतात किंवा जेव्हा ते घरी असतात तेव्हा प्रत्येकाच्याच हातामध्ये मोबाईल असतो, कोणतं तरी गॅजेट असतं, ज्याच्यामुळे आपापसातला संवाद कमी होत चाललेला आहे. आणि आपल्याला तर माहित आहेच की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजामध्ये, कुटुंबामध्ये राहणं आवडतं. राहणं म्हणजे फक्त फिजिकली राहणं का? अजिबात नाही. शेअरिंग, केअरिंग हे सगळं आवश्यक असतं. पण दुर्दैवानं ह्या सगळ्याच गोष्टी आता कमी होत चालल्या आहेत. आणि म्हणूनच काही जणांनी अशा पद्धतीचे हॉटेल्स ओपन केले आहेत की जिथे आपल्याला आपलं सुखदुःख कुणाशी शेअर करायचं असेल तर आपण तिथे जाऊ शकतो. जसं मेनू कार्ड असतं ना, तसं तिथे कोणत्या कोणत्या व्यक्ती अवेलेबल आहेत, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, एकंदरीत पर्सनॅलिटी कशी आहे, हे सगळं काही त्या मेनू कार्ड सारख्या असणाऱ्या कार्डमध्ये लिहिलेलं असतं. आणि मग त्यातली कोणतीही एक व्यक्ती आपण चूज करायची. 1 तासासाठी ती व्यक्ती आपल्या समोर बसते आणि आपल्याला जे काही सुखदुःख शेअर करायचं असेल ते त्या अपरिचित व्यक्तीसमोर आपण शेअर करू शकतो. अर्थातच सुरुवातीला थोडंसं अवघड जातं खरं, पण एक 5 ते 10 मिनिटांमध्येच व्यवस्थित परिचितपणा वाढलेला असतो आणि त्या व्यक्ती सुद्धा वेल ट्रेन्ड असतात, ज्याच्यामुळे त्या सगळं वातावरण कम्फर्टेबल करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आणि अर्थातच 1 तास झाल्यानंतर वेटर बिल घेऊन येतो आणि त्या टॉक टाइमचे आपण बिल पे करायचं आणि तिथून निघून जायचं. जे अगदीच एकाकी आहेत त्यांच्यासाठी ही सोय म्हणून ठीक आहे, पण हे एकाकी पण येतं कशामुळे? आपण आपल्यातच एवढं गुंतून का जातो की अवतीभोवती इतकी सगळी माणसं असताना सुद्धा आपल्याला एकाकीपणा वाटत असतो? या अशा गोष्टींकडे सुद्धा आपण पाहायला हवं की नाही? आणि कुटुंबात असताना सुद्धा जर एखादी व्यक्ती स्वतःला एकाकी फील करत असेल तर ते त्या कुटुंबाचं मोठं अपयश समजायला हवं. आणि अर्थातच मला असं वाटतं की समाजातल्या एखाद्या व्यक्तीला असे पैसे देऊन कोणीतरी हायर करून त्याच्याशी आपल्या भावना शेअर करण्याची गरज भासत असेल तर खरंच समाजाचंही ते अपयशच म्हणावं लागेल. जेव्हा आपण अशा भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहोत जी वसुधैव कुटुंबकम असं म्हणते, ज्या संस्कृतीमध्ये जॉईंट फॅमिलीज कित्येक पिढ्यांनी पाहिलेले आहेत, त्याच संस्कृतीमध्ये असे हॉटेल्स अजिबात येऊ नयेत यासाठी आपला लिसनिंग इयर कुणाला तरी द्यायला शिकण्याची गरज आहे. कोणीतरी सांगू पाहतंय काहीतरी हे ताबडतोब ओळखण्याची गरज आहे आणि आपला वेळ तेवढा देऊन त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं, जर आवश्यकता भासली तर काही उपाय सुचवणं किंवा फक्त त्या व्यक्तीला कुणाला तरी सांगायचंय म्हणून ती आपल्याला सांगत असेल तर अगदी संयमानं सगळं काही ऐकून घेणं ही आज काळाची गरज बनली आहे. मग तुमचा लिसनिंग इयर तुम्ही देणार ना कुणाला? किमान आपल्या नियर अँड डिअर्सना तरी, जेणेकरून त्यांना तशा टॉक टाइम हॉटेल्समध्ये जाण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवायचंय. थँक्यू.